परभणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही सन्माननीय आयुक्तांची भेट घेतली। परभणी शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगार वाढलेले आहेत। येता जाता सर्व पत्रकारांना, माध्यमांना, नागरिकांना त्या कचऱ्याचा फार त्रास होत आहे आणि सर्व लोकांना दिसतंय सुद्धा कचरा वाढला आहे। तरी देखील परभणी शहरामध्ये प्रत्येक घराच्या बाहेर नागपूर येथील एक कंपनी ICT बेस्ट त्या कंपनीचं नाव आहे, त्या एजन्सीनं प्रत्येक घराच्या बाहेर QR कोड लावलेले आहेत। त्या QR कोडचा उद्देश असा आहे की घंटागाडी जेव्हा घराजवळ येते तर घंटागाडी जेव्हा कचरा कलेक्ट होतो, तो कलेक्ट झाल्यानंतर त्या घंटागाडीच्या चालकाने किंवा हेल्परनी तो QR कोड स्कॅन करायचा आणि त्या घराचा कचरा उचलला हे वेबसाईटवर अपलोड करायचं। पण गेल्या कित्येक महिन्यांपासून शहरामध्ये घंटागाड्या रेग्युलर नाही आहेत। तरी देखील परभणी महानगरपालिकेतले काही कर्मचारी या ICT बेस्ट कंपनीशी संगनमत करून रोज 10 ते 15 हजार घरांचे बोगस सर्वे करून त्या घरातून कचरा उचलला असं त्या वेबसाईटवर दाखवत आहेत आणि बोगस बिलं उचलत आहेत। आम्ही महापालिकेच्या आयुक्ताला विनंती केली की तात्काळ तुम्ही बोगस प्रकार रोखा, अन्यथा आम्हाला फार मोठं आंदोलन करावं लागेल आणि पूर्ण कचरा गोळा करून आम्ही तुमच्या दालनात आणून टाकून देऊ। कोण आहेत ते कर्मचारी, म्हणजे प्रशासन? जेव्हा आम्ही लोकांना विचारलं, स्वच्छता निरीक्षक म्हणून गायकवाड, यांत्रिक विभागाचे बेग आणि तुराव नावाचा कोणीतरी एक प्रायव्हेट माणूस या 3 लोकांची ते नावं घ्यायला, कर्मचारी जे महापालिकेचे कामाटी वगैरे ते आम्हाला त्यांचं नाव सांगेल की हे आम्हाला सर्वे करायला सांगत आहेत। म्हणजे 3 कर्मचारी बोगस सर्वे करायला हवे 100%। व काय करतात तिघाचे नाव काय? गायकवाड, बेग आणि तुराव। मागही तुम्ही हा प्रश्न उचलला होता, तेव्हाही काय झालं, आताही आज झालेले, तुम्हाला काय वाटते प्रशासन या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही का? तेव्हा प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झालेलं आहे। ह्या महानगरपालिकेमध्ये आयुक्ताला फक्त सत्ताधारी सेना, भाजप, राष्ट्रवादी, महायुतीच्या बगलबच्च्यांचे बिलं काढण्यासाठी आणि बोगस कामाला मंजूर देण्यासाठी बसवलेलं आहे। ज्या पद्धतीने सत्ताधारी लोक कोणत्याही एखाद्या योजनेचं श्रेय घेतात तर त्यांनी या कचऱ्याचंही श्रेय घेतलंच पाहिजे। हा कचरा का वाढला याचं श्रेय घ्यायला का तयार नाहीत सत्ताधारी पक्षाचे लोक आणि प्रशासन।